प्रारब्ध तुटे क्रियमान मग कासयाने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होते। अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील चार चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे। या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय मानवी जीवनातील अलौकिक साध्य अर्थात परमात्मा कोणत्या साधनेच्या द्वारे साध्य होतो त्या साधनाचं यथार्थ नियत स्वरूप या अभंगातून स्पष्ट करतात। अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुण निधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदि करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने आदिमाता आदिशक्ती चित्कला मुक्ताई महाराजांच्या पवित्र पंचक्रोशीमध्ये स्वानंद सुख निवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने त्याच परंपरेतील वैकुंठवासी प्रातस्मरणीय सद्गुरु नतुसिंग महाराज यांच्या आशीर्वादाने त्यांनीच सुरू केलेल्या दौरा मंडळाच्या विद्यमाने परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुदेव मोठे बाबा यांच्या कृपेने दौरा मंडळातील सर्व वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ आदवर्य गुरुतुल्य गुरुबंधू या सर्वांच्या मार्गदर्शनाने पवित्र उपस्थितीमध्ये परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय मोहननाथ महाराज नरहरिनाथ महाराज संस्थांचे अधिपती यांच्या उपस्थितीत आशीर्वादाने या न्हावी तालुका यावल या गावामध्ये यावल रावेर परिसरातील सर्व वैष्णव सर्व भक्त सर्व संत या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सामुदायिक विठ्ठल नाम जप संकीर्तन सोहळा आणि या सोहळ्यातील आजच्या चौथ्या दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग या उत्सवाचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण परमपूज्य श्रद्धेय आदरणीय कन्हैया महाराज यांच्या मार्गदर्शनाने हरिभक्तीपरायण
परमपूज्य आदरणीय भजनाचे गंधर्व पंढरीनाथजी महाराज अरुण यांच्या आदेशातून हरिभक्तीपरायण आदरणीय वारकरी संप्रदायातील साधकावर आपल्या मुलापेक्षाही अधिक प्रेम करणारं व्यक्तिमत्व आदरणीय नरेंद्रजी भाऊ यांच्या प्रेमामुळे आजच्या या सेवेचं सौभाग्य मला लाभलेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांची ही कृपा आहे आणि म्हणूनच महाराजांच्या कृपेचा प्रसाद म्हणून या ठिकाणी आज आत्ता वारकरी शिक्षण संस्थेतील गाथा पाठ असलेले ज्ञानेश्वरी पाठ असलेले अत्यंत दर्जेदार असं कीर्तन करणारे श्रीमद भागवत कथा रामकथा इत्यादीच्या द्वारा वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करत असलेले किमान 100 तरी कीर्तनकारिता आता उपस्थित आहेत. ही वारकरी संप्रदायावर जोग महाराजांची असलेली कृपा आहे. मला वाटतं मी 1-2 नावं सांगत राहिलो 10-5 नावं सांगत राहिलो तर 60-70 नावं शिल्लकच राहतील आणि त्यामुळे ही सगळी नावं सांगेपर्यंत आपल्या 10 नक्की वाचतील. त्यामुळं माझ्या समोर बसलेले वारकरी संप्रदायातील थोर थोर महापुरुष यांच्या चरणी मी वंदन करतो आणि मला आशीर्वाद देण्याकरता माझ्या पाठीशी उभे राहिलेले भेऊ नकोस असं माझ्या पाठीशी उभे राहिलेली माझी ही सगळी गुरुबंधू मंडळी यांच्याही चरणी हृदयापासून नतमस्तक होतो. आपली बहिर्मुख इंद्रिये अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतःकरण स्थिर शांत बनावं, आपल्या वृत्तीतील हृदयातील दोष विकार नष्ट व्हावे, अनादी कालापासून भगवंताच्या दर्शनाची आपल्याला जी भूक लागलेली आहे ती भूक तृप्त व्हावी. देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीनं जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे ते अंतर हळूहळू हळू कमी व्हावं. शताएका तरी जन्माच्या शेवटी कृपाळुआ पोटी येईल दया. भगवान श्री पंढरीरायाला आपली दया यावी. स्वप्नात का होईना येऊन प्रभूने आपल्याला दर्शन द्यावं आणि आपला अनंत जन्माचा प्रवास पूर्ण व्हावा या स्वच्छ अपेक्षेने आपण सर्वजण या धर्ममंडपात उपस्थित आहात. मी आपणा सर्वांच्या चरणकमली अंतःकरणपूर्वक वंदन करतो. वारकरी संप्रदायातील वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू महाराज मंडळी टाळ घेऊन उभी राहिलेले आहेत. या सर्व टाळकऱ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. अत्यंत दर्जेदार असे मृदंगाचार्य इथं उपस्थित आहेत. ते मृदंगाचार्यही आहेत आणि वारकऱ्याचे साधूचे सेवकही आहेत. त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होतो. वारकरी संप्रदायाची साधना करणारी अत्यंत अंतरंग असलेली सद्भक्त मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्या पवित्र चरणाला वंदन करून न्हावी या गावातील सर्व भाविक सर्व वैष्णव विशेषतः स्वयंपाकाचं जेवण्याचं नियोजन करणारे वाढण्याची व्यवस्था करणारे सगळे तरुण मंडळी यांना सुद्धा मी कोटी कोटी असे मनापासून धन्यवाद देतो. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि तरुणांनी याच पद्धतीने वारकरी संप्रदायामध्ये सम्मिलित व्हावं अशी या निमित्ताने त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. अत्यंत दर्जेदार असा
भव्य दिव्य देखणा असा महोत्सव आपण इथे संपन्न करत आहात। या निमित्ताने आलेल्या सर्वच उपस्थितांना आणि आयोजकांना हृदयापासून वंदन करतो। वारकरी संप्रदायाचं आणि वारकरी शिक्षण संस्थेचं जे वैभव आहे ते वैभवच आपण इथे या निमित्तानं उभं केलेलं आहे। या आपल्या वैभवाला हृदयापासून सलाम करतो। सेवेला प्रारंभ करूया। जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतील 4 चरणाचा अभंग आपल्या पुढे सेवेकरता घेतलेला आहे। या अभंगाच्या द्वारा तुकोबाराय मानवी जीवनातील अलौकिक साध्य अर्थात देव कोणत्या साधनेच्या द्वारे प्राप्त होतं त्या साधनाचं यथार्थ स्वरूप या अभंगातून स्पष्ट करतात। ऐका, मनुष्याच्या जीवनाचं पूर्णत्व, मनुष्याच्या जीवनाची सफलता फक्त भगवंताच्या प्राप्तीमध्येच आहे। भगवान परमात्म्याची प्राप्ती सोडून आपण संपूर्ण विश्वाचे सम्राट चक्रवर्ती राजे जरी बनालेले असाल तरी देखील भगवंताची अनुभूती जर नसेल तर आपलं जीवन शून्य आहे, आपलं जीवन अपूर्ण आहे। ऐका, जोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये स्वरूपाची अनुभूती येत नाही तोपर्यंत जीवन अयशस्वी आहे। जे आपलं स्वरूप आहे त्याचीच जीवनामध्ये अनुभूती येणं हे अत्यंत महत्वाचं आहे। स्वरूप एकाचं आणि अनुभूती दुसऱ्याची असा जेव्हा स्वरूप आणि अनुभूती यामध्ये व्यभिचार होत असतो तेव्हा जीवन दुःखी बनतं। स्वरूप आणि अनुभूती यामध्ये जेव्हा अन्वय असतो तेव्हा जीवन सुखी बनतं। तुमचं माझं आपलं प्रत्येकाचं स्वरूप काय आहे? परमात्मा तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म, देवची बरे देवची बरे, अमर आहा अमर आहा। अर्थात परमात्मा हेच आपलं काय आहे? स्वरूप आहे। मग स्वरूपाचा अनुभव जीवनामध्ये येणं हेच आपल्या जीवनातल्या अंतिम सुखाचं लक्षण आहे। जोपर्यंत स्वरूप आणि अनुभूती याच्यामध्ये व्यभिचार असतो, खंत ही आहे आपलं स्वरूप देवाचं आहे पण अनुभव मात्र आपण मायेचा घेतोय। स्वरूप देवाचं आहे पण अनुभव मायेचा घेतोय। स्वरूपच जेव्हा अनुभूतीचा विषय होतो तेव्हाच जीवन सुखी बनतं। झालं काय, एक मुलगा आईच्या मागे लागून बाजारात जातो, आईची नजर चुकून आईची मांडी दूर करतो, बाजारामध्ये जातो आणि खेळण्यामध्ये रंगून जातो। परिणामतः तो आपल्या आईच्या सुखापासून कायमचा वंचित होतो। जीवाचं अगदी तसंच झालेलं आहे। जीवात्मा रूपी मुलगा, जीवरूपी मुलगा त्याने आपल्या स्वरूप मातेची मांडी दूर केलेली आहे। मायेच्या बाजारात जाऊन शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयाच्या खेळण्यामध्ये तो अडकतो आणि त्याचा परिणाम आपल्या स्वरूप मातेच्या आत्मदुधाला कायमचा वंचित होतो। माझा मुद्दा इतकाच आहे, जोपर्यंत भगवंताचा अनुभव जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत आपलं जीवन व्यर्थ आहे, तोपर्यंत आपलं जीवन शून्य आहे। जसं जीवनामध्ये आपण एक नेहमी वाक्य म्हणतो, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी। याच न्यायाने आपण संपूर्ण सम्राट नगरीचे चक्रवर्ती राजे जरी बनालो
परंतु जर भगवंताचा अनुभव नसेल तर आपलं जीवन शून्य आहे, त्याला काहीही अर्थ नाही. शून्य, शून्याला काही किंमत, शून्याला काही किंमत नाही. पण ऐका, फळ्यावरती एकचा अंक आहे आणि त्याच्या समोर जर शून्य लिहिलं तर संख्या किती होते? 10 होते. म्हणजे शून्याची किंमत किती झाली? कोणीतरी 10 म्हणताय, कोणीतरी 9 म्हणताय. किमान कीर्तन संपेपर्यंत तरी एका पक्षात राहा. आता त्यांना नक्कीच माहित आहे बाबा या दोन्हीतलं एक उत्तर तर असणारच आहे. अगोदर फळ्यावर किती होतं? 1 होतं. शून्य दिल्यानंतर 10 झालं. म्हणजे शून्याची किंमत किती झाली? कोणीतरी 9, कोणीतरी 10. कोण ठाकरे गटात, कोण शिंदे गटात. ऐका जरा लक्ष द्या, कीर्तन ऐका. तर माझा मुद्दा इतकाच आहे, पहिलं होतं 1, शून्य दिल्यामुळे झालं किती? म्हणजे वाढलं किती न? 9 न वाढलं. म्हणजे त्या शून्याची किंमत किती झाली? आता बोला. 9 झाली. आता सगळे 9. अगदी बरोबर. ऐका, परत त्या 10 वरती पुन्हा शून्य दिलं, संख्या किती झाली? 100. आता त्या शून्याची किंमत किती झाली? हे बघा 99 म्हणते. आता मला वाटतं हे लोक जर बँकेचे कॅशियर केले तर लोक त्या 10 वर शून्य दिलं, संख्या झाली 100. 10 वर शून्य दिलं, संख्या झाली 100. आता त्या शून्याची किंमत किती झाली? 90. आता पुन्हा त्या 100 वर शून्य दिलं, संख्या किती झाली? 1000. आता त्या शून्याची किंमत किती झाली? 990. आता त्या शून्याची किंमत झाली 900. आता तुमचं बरोबर आलंय, आता काही शून्य देत नाही. माझा मुद्दा इतकाच आहे, 9, 90, 900 या किमती तुम्ही कशाच्या सांगितल्या? आता शून्याच्या सांगितल्या. आणि नंतर एक खोडकर पोरग आलं आणि त्याने त्याच्यातलं 1 पुसलं, पाठीमागचं 1 काय केलं? पुसलं. आता किती राहिलं? शून्य. किती शून्य राहिली? 3 शून्य राहिली. आता त्याची किंमत किती झाली? शून्यच. तुम्ही 2 मिनिटापूर्वी 9, 90, 900 या किमती कोणाच्या सांगितल्या होत्या? शून्याच्या. मग आता ही फळ्यावर 3 शून्य आहेतच की. तर त्याचं उत्तर आहे, शून्याला किंमत जरूर आहे, पण कधी मागे 1चा अंक असेल तर. मागे जर 1चा अंक नसेल तर शून्य शून्य, नाही तरी गेला.